करणने उरलेलं सामान लॉन्चमधून उतरवलं आणि तो बंगल्यात शिरला. शेखर एव्हाना चेंज करून हॉलमध्ये येऊन बसला होता. करणने एक वार हॉलमधून नजर फिरवली. हॉलमध्ये सर्व फर्निचर होतं आणि तेही उंची स्वरूपातलं. कोपऱ्यात सर्व प्रकारच्या मद्याने युक्त बार होता. लाविश सोफा सेट होता. 52 इंची कवर टी व्ही होता. मॉडर्न आर्टच्या महागड्या फ्रेम्सने भिंती सजल्या होत्या. जमिनीवर गुबगुबीत कार्पेट होतं. महागडी झुंबरं, स्टायलिश लॅम्पशेड्स होत्या. उंची लाकडाची कपाटं होती. करण तो हॉल बघण्यात हरकून गेला. भानावर आला ते शेखरच्या बोलण्यानं. अरे ये, नुसता उभा का? चल पेक बनव. आणि तुलाही काय हवं ते घे, लाजू वगैरे नकोस हं. बारकडे हात दाखवत शेखर म्हणाला. पण मॅडम, सकाळचा प्रसंग आठवून करण म्हणाला. शैलाची काळजी करू नको. इथं मला नाही, तिला थांबवावं लागतं. एक काम कर, तिचा पण पेक बनव. आत बेडरूममध्ये असेल ती, बघ, विचार तिला काय हवं आहे ते. टी व्ही चालू करत शेखर म्हणाला. करणने मान डोलावली आणि तो आतल्या खोलीत गेला, जिथे शैला होती. दार हलकेच लोटलेलं होतं. करणने दारावर टकटक केली तसे शैला आतून म्हणाली, कम इन. करण दार उघडून आत गेला. समोरच्या किंग साईज बेडच्या मध्यभागी शैला बसली होती. गडद पिवळ्या रंगाचा आणि त्यावर केशरी फुलाची नक्षी असलेला झरझरीत कापतान तिनं घातला होता. नुकतीच आंघोळ झाल्यानं तिचे ओले केस एका बाजूने तिच्या खांद्यावर उडत होते. एक पाय गुडघ्यात दुमडून ती नखांना नेल पॉलिश लावण्यात मग्न होती. येस? करणकडे न बघताच तिने विचारलं. मॅडम, सरांसाठी मी ड्रिंक बनवतोय. सरांनी तुम्हाला काय हवं आहे काय विचारायला सांगितले, म्हणजे त्याप्रमाणे मी तुमचं ड्रिंक्स बनवतो. आय विल टेक जिन विथ सोडा, थोडा लेमन ज्यूस आणि 1 स्पून शुगर सिरप. अजूनही वर न बघता शैला म्हणाली. तिचा हा तटस्थपणा करणला अस्वस्थ करत होता. अवघ्या काही तासापूर्वी, काही सेकंदासाठी का होईना, ती करणच्या मिठीत होती आणि आता मात्र ती करणकडे बघायलाही तयार नव्हती. काही सेकंद थांबून करण माघारी वळाला. तसं शैला म्हणाली, मघाशी जे घडलं तो माझा मूर्खपणा होता. उगाच त्यावरून काही अर्थ काढू नकोस. आणि हो, पुढे काही अपेक्षाही ठेवू नकोस. करणने वळून मागं बघितलं. शैला त्याच्याकडेच बघत होती. तिच्या डोळ्यात कोणतेच ओळखीचे भाव नव्हते. करण तिच्यासाठी कुणीच नव्हता. करणने सगळ्यांसाठी ड्रिंक बनवले आणि तो सोफ्यावर जाऊन बसला. थोड्याच वेळात शैला बाहेर आली. बार टेबलवरचे ड्रिंक उचललं आणि शेखरजवळ जाऊन बसली. चिअर्स डार्लिंग. हाताचा ग्लास शेखरच्या ग्लासला चिटकवत शैला म्हणाली आणि तिने शेखरच्या गालावर एक चुंबन दिले. करणला तिने पूर्ण इग्नोर केले होते, जणू काही तो तिथे नव्हताच. ऑल सेट. शेखरच्या लॅपटॉपकडे बघत शैला म्हणाली. येस, आय एम डुईंग. खूप काही साठले डोक्यात. कधी एकदा लिहायला सुरुवात करतो असं झालंय. शेखर ड्रिंकचे गुटके घेत म्हणाला. मेक इट बिग, मेक इट अ मॅजिकल. शेखरच्या केसातून हात फिरवत शैला म्हणाली. शैलाची ही शेखरशी अनपेक्षित जवळीक करणला सहन होत नव्हती. खरं तर ते दोघं नवरा बायकोच होते, पण करणला का कुणास ठाऊक जळफळाट होत होता. ऑफकोर्स आय विल. उद्यापासून काही दिवस माझा मुक्काम आतल्या बेडरूममध्ये. मला कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नको आहे. मला काही हवं असेल तर मी स्वतःहून मागून घेईन. ठराविक वेळानं मला विचारायची आवश्यकता नाही. करण आणि शैलाकडे आलटून पालटून बघत शेखर म्हणाला. करणने काही न बोलताच मान डोलावली. करण, बेडरूममध्ये एक फ्रीज आहे, त्यात बिअरचे कॅन ठेवून दे. रामू काकांनी चकण्याची एक वेगळी बॅग ठेवली होती, ती, सिगारेट्स, पाण्याच्या बाटल्या आतमध्ये नेऊन ठेव. पहिली 50 पानं लिहून होईपर्यंत मी नक्कीच बाहेर येणार नाही. करणने पुन्हा एकदा काही न बोलता मान डोलावली. बाहेरची हवा स्तब्ध होती. वारा पडला होता, त्यामुळे झाडांच्या सळसळ होण्याचा आवाजही थांबला होता. त्या निर्जन भागात ती शांतता अंगावर येत होती.
पाऊस बहुतेक येणार. हातातला ग्लास रिकामा करत शेखर म्हणला. अजून भरू? शेजारची बाटली उचलत करण म्हणाला. नको, उद्यापासूनची रात्र माझी एकट्याचीच असणार आहे. हा विचार करताना निदान आजची रात्र तरी मला माझ्या बायकोसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं योग्य वाटतं. काय विचार आहे? शैलाकडे सूचक नजरेनं बघत शेखर म्हणाला. तुला ना कारणच पाहिजे. चलावर आणि ये झोपायला. आपला ग्लास उचलत शैला म्हणाली. मगाशी बॅगा ठेवताना करणने ते मोठी बेडरूम पाहिली होती. काहीसं चिडूनच त्याने आपला ग्लास बॉटन अप केला आणि एकदा सुरक्षेच्या दृष्टीनं बाहेरची पाहणी करून येतो म्हणून तो बंगल्याच्या बाहेर पडला. पहिली काही मिनिटं तो वाट फुटेल तसा चालत होता. त्याच्या डोक्यात विचाराचं कल्लोळ उठलं होतं. काय आवडलं असेल या शैलाला या शेखरमध्ये? त्याचं लेखन? मला नाही वाटत. शैला पुस्तक वगैरे वाचत असेल. हेच मुळी मला पटत नाही. मग त्याला मिळणारी प्रसिद्धी, अमाप पैसा? कदाचित. कदाचित काय, नक्कीच. शेखर काही कुणी राजबिंडा तरुण नव्हता की कुणीही त्याच्या रूपावर भुलावं, आणि ते पण शैलासारख्या फटाकड्या तरुणीनं. शक्यच नाही. त्यात ह्याच्यासारखा अजागळा माणसाकडून ती सुखी असणं शक्यच नव्हतं. मग सुखी असतीच तर मगाशी तिनं अशी अचानक आपल्याला मिठी मारली नसती. असा विचार करणच्या डोक्यात आला. आणि ते एकदा होऊ शकतं तर ते परतही होऊ शकतं. करणने नकळत आपल्या शर्टाची कॉलर ताठ केली. करणला शैला हवी होती. त्याच्याजवळ, त्याच्या मिठीत. नदीच्या मंद लाटा खडकावर आदळत होत्या, कारण तिथल्याच एका खडकावर पाय सोडून तो बसला होता. थंड पाण्याचा स्पर्श होताच करणचं डोकं शांत झालं. काही तासाच्या ओळखीनंच शैलानं त्याला पुरतं वेडं करून सोडलं होतं. तिचा विचार काही केल्या त्याच्या डोक्यातून जात नव्हता आणि कळत नकळत तो शेखरचा तिरस्कार करू लागला होता. एक पैसा सोडला तर आपण त्या बुजगावण्या शेखरला कितीतरी भारी आहोत, हे त्याचं मन त्याला आक्रंदून सांगत होतं. थोडा धीर धर करण, थोडा धीर धर. आज तर पहिलाच दिवस होता आणि काही क्षणासाठी का होईना शैला आपल्या मिठीत होती, ज्यासाठी कित्येक तरुण असुसले असतील. थोडे काळ नीट खेळले तर सगळं मनासारखं घडून येईल, करण स्वतःलाच समजावत होता. शेखर त्याच्या खोलीत बंद असताना त्याला मोकळीक मिळणार होती आणि त्यावेळेस असं काही वागायचं, कसं बोलायचं, शैलाला कसं इम्प्रेस करायचं, ही दिवास्वप्न बघण्यात तो रणमाण झाला. आकाशात कडकन वीज चमकली तसा करण भानावर आला. करणने आजूबाजूला पाहिलं. तो बंगल्यापासून खूप दूर आला होता. आजूबाजूला घनदाट जंगल होतं. त्याने पटकन घड्याळात पाहिलं तर पाऊण तास उलटून गेला होता. करणला अचानक आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. शेखरला सुरक्षित ठेवणं हे त्याचं प्रमुख ध्येय होतं आणि आत्ता करण तिथे नव्हता. शेखर एकटाच होता. नकळत करणचा हात पॅन्टच्या मागच्या खिशात गेला आणि त्याला दुसरा धक्का बसला. तो आपलं रिव्हॉल्वर त्याच्याच खोलीत विसरून आला होता. करण माघारी वळाला आणि जिव्हाच्या आकांतानं बंगल्याकडे पळत सुटला. बंगल्यापर्यंत पोचोस्तोवर तो घामानं निथळून निघाला होता. बंगला एव्हाना पूर्ण अंधारात गडून गेला होता. शेखर शैलाच्या बेडरूममधला दिवासुद्धा मालवलेला होता. करणने हळूच दार उघडलं आणि तो चोरट्या पावलांनी आत आला. त्याने हळूच दार लावून घेतलं. कितीतरी वेळ तो भिंतीला टेकून परिस्थितीचा अंदाज घेत होता. त्याचे कान कुठलाही बारीकसा आवाज टिपण्यासाठी असुसले होते, परंतु सर्वत्र शांतताच होती. हॉलमध्ये कुणी नाही याची खात्री होताच करण भिंतीला लागून पुढे सरकला. प्रथम तो शैला शेखर यांच्या खोलीजवळ गेला. त्याने दाराला कान लावले. आतून कसलाच आवाज होत नव्हता. अगदीच काळजीपूर्वक ऐकल्यावर शेखरच्या वजनदार श्वासोच्छवासाचा मंद आवाज त्याच्या कानी पडला. समाधानाने करण माघारी वळाला आणि आपल्या खोलीत आला आणि अचानक त्याच्यातला सिक्स सेन्स जागा झाला. त्याची खोली नक्कीच रिकामी नव्हती. करण व्यतिरिक्त नक्कीच त्या खोलीत दुसरं कोणीतरी होतं. करणचे स्नायू आकसले गेले.
मानेवरचे केस टेन्शनने उभे राहिले. करण भिंतीला चिकटून उभा राहिला. सक सक असा ठराविक अंतरानं आवाज येत होता. करण हळूच दिव्याच्या बटनाजवळ सरकला आणि त्याने लाईटचं बटन दाबलं. समोरचं दृश्य बघून तो जागीच थिजून गेला. त्याच्यासमोर पाठमोरी शैला उभी होती. तिच्या हातात किचनमधला एक चाकू होता आणि यांत्रिक पद्धतीने ती तो चाकू करणच्या बेडवर मारत होती. बेडवरच्या गादीच्या पार चिंध्या करून टाकल्या होत्या. करण तिच्या अंगावर धावून जाणार होता तेवढ्यात शैलाने चाकू मारणं थांबवलं आणि माघारी वळाली. करणला पुन्हा एक धक्का बसला. शैलाचे डोळे बंद होते. तिचा चेहरा कमालीचा शांत वाटत होता. एखादा रोबोट चालावा तशा प्रकारे शैला चालत चालत करणच्या शेजारून निघून गेली. तिला तिथे करण असल्याची यत्किंचितही जाणीव नव्हती. शैला झोपेत चालत होती. बराच वेळ करण शैला गेली त्या दिशेने पाहत होता. शैला आपल्या खोलीत गेल्याची खात्री होताच करणने आपल्या बेडकडे पाहिलं. चाकू मारून मारून शैलाने त्या उशीची लक्तरं काढली होती. उशीतला कापूस बेडभर पसरला होता. करणने एक मोठा आवंडा गिळाला. मगाशी बाहेर न जाता सरळ खोलीत येऊन झोपलो असतो तर. करणने सावकाश खोलीचं दार लावून घेतलं. घट्ट कडी लावली आणि आपल्या बेडवर येऊन झोपला. करणची झोप मोड झाली ती दारावर जोरात वाजणाऱ्या थापेच्या आवाजानं. करण दचकून जागा झाला. उशीखाली ठेवलेलं रिव्हॉल्वर उचलून खिशात ठेवलं आणि बेडरूमचं दार उघडलं. समोर शैला उभी होती. भीतीने तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. कपाळावर मानेवर धर्मबिंदू जमा झाले होते. करणने दार उघडताच जणू एखादं भूत बघितल्यासारखं ती करणकडे बघत उभी राहिली. तिला असं घाबरलेलं बघताच करणच्या पायाखालची जमीनच सरकली. शेखरना तर काही झालं नसेल ना? क्षणार्धात त्याच्या मनात विचार तरळून गेला. मॅम, काय झालं? करणने विचारलं. शैला अजूनही अविश्वासानं करणकडे बघत होती. मॅम, इज एव्हरीथिंग ऑल राईट? इज शेखर ऑल राईट? करणने शैलाला हलवत विचारलं. यस, ही इज ऑल राईट. आर यू ऑल राईट? शैलाने विचारलं. यस, मी ठीक आहे. काय झालंय? करण. शैलाने काही न बोलता करणला बाजूला केलं आणि ते बेडरूममध्ये शिरली. पाठोपाठ करणही आत आला. शैला त्याच्या बेडसमोर आपले दोन्ही हात छातीवर दाबून उभी होती. समोर करणची गादी, फाटलेली उशी, अस्ताव्यस्त विखरलेली पत्र, खोलीत कापूस पसरलेला. ते दृश्य बघून शैलाचे डोळे विस्पारले गेले. करण, आय तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. करणने तिला हाताला धरून गादीवर बसवलं आणि पाणी प्यायला दिलं. शैला, यू डोंट हॅव एक्सप्लेन. मला माहिती आहे तू हे मुद्दाम केलं नाहीस. तू झोपेत चालत होतीस, पाहिलंय मी. करण तिला समजावण्याच्या सुरात म्हणाला. अरे पण काय होऊन बसलं असतं हे? मी झोपेत जे करते ते मला जणू रात्री स्वप्नात घडतंय आणि सकाळी आठवतंय. मला सकाळी जाग आली आणि स्वप्न आठवलं. यू शुअर यू आर नॉट हर्ट? शैला आता थोडी भानावर आली होती. अजिबात नाही, मी अगदी ठणठणीत आहे. करण आपले हातपाय पुढं करत शैलाला म्हणाला. करण, तू प्लीज जा इथून. परत माझ्या हातून असं काही घडण्यापेक्षा. शैला अचानक गादीवरून उठली आणि करणची बॅग भरत म्हणाली. इट्स ओके, डोंट वरी. माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. यापुढं झोपताना मी दार घट्ट लावून झोपत जाईन. शैलाला थांबवत करण म्हणाला. नाही करण, मी सांगते, मी तुझे पूर्ण 3 महिन्याच्या पगाराचे पैसे देते. तुझं नुकसान होऊ देणार नाही. पण प्लीज जा इथून. हे एकदा झालंय तर पुन्हा पुन्हा होऊ शकतं. करणला बाजूला ढकलत शैला म्हणाली. त्या परिस्थितीतही करणला शैलाचं हसू येत होतं. पण तू मला का मारायला आली होतीस? आपलं हसू दाबण्याचा प्रयत्न करत करण म्हणाला. मी कुणावर खूप चिडले असले की असं करते, शैला म्हणाली. ओ, पण तू का माझ्यावर चिडलीस?
काल दुपारी तिकडं केबिनमध्ये जे झालं ते आणि त्यानंतरही संध्याकाळी तू माझ्याकडे कसा बघत होतास? तुला काय वाटतं माझं लक्ष नव्हतं तुझ्याकडे? करण क्षणभर वरमला, पण त्याच्या लगेच लक्षात आलं की शैलाचा हा राग खरा नव्हता. उलट तिला कदाचित करणकडे वारंवार बघणं आवडत होतं. एनिवेज, आय एम रिअली सॉरी, पण तू काळजी म्हणून खोलीची कडी आतून लावून घेत जा, शैला खोलीच्या बाहेर पडत म्हणाली. आणि हो, ब्रेकफास्टचं बघ पटकन, शेखर उठतील आत्ता, असं म्हणून शैला निघून गेली. करण काही क्षण शैला गेली त्या दिशेने पाहत होता आणि मग खांदे उडवत स्वतःशीच म्हणाला, चाईला डेंजर बाई आहे. एके दिवशी झोपेत त्या शेखरलाच मारायची, राग बिगाला तर. पुढचा अर्धा दिवस करणसाठी खूप गडबडीचा गेला. घरातलं सगळंच नवीन असल्याने सकाळचा नाश्ता करायला त्याला कसरत करावी लागली. पण अचानकपणे शैला किचनमध्ये आली आणि तिने करणला बरीच मदत केली. करणने शक्यतो तिच्याकडे पाहण्याचा टाळण्याचा प्रयत्न केला, पण तिच्याकडे दुर्लक्ष करणं केवळ अशक्य होतं हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं नाद सोडून दिला. करणला वाटत होतं त्यापेक्षा शैला स्वयंपाकघरातला तिचा वावर सहज होता. गॅसला लावणं, पदार्थ बनवणं, एखाद्या जिन्नसाचं प्रमाण अगदी एखाद्या अनुभवी गृहिणीसारखं होतं. काय बघतोयस? अचानक शैलानं करणला विचारलं. मला वाटत नव्हतं तुला स्वयंपाक येत असेल, हातातली 2 अंडी फोडून तव्यावर टाकत करण म्हणाला. का? शैलानं हातातलं काम थांबवलं आणि केसांची पोणी बांधत विचारलं. नाही म्हणजे तुझ्या हाताखाली इतकी लोकं असताना तू कशाला स्वयंपाकघरात काम करशील? ते आत्ता, लग्नानंतर. लग्नाआधी मी वेट्रेसची कामं केली आहेत, शैला हसत म्हणाली. सिरियसली? आणि मग शेखर आणि तू? करण नकळत शैलाच्या बाबतीत एकेरीवर आला होता. सांगीन परत कधीतरी. जा, शेखर बाहेर गार्डनमध्ये बसलेत, ब्रेकफास्ट घेऊन जा त्यांना, मी ज्यूस घेऊन येते. करण ब्रेकफास्ट घेऊन बाहेर गेला तेव्हा शेखर लेक शेजारी एका खडकावर पाय पाण्यात सोडून बसले होते. करणने ब्रेकफास्ट टेबलावर मांडला आणि शेखरच्या शेजारी जाऊन उभा राहिला. काही म्हण करण, पण जादू आहे ह्या जागेत. अर्धा तासच झाला असेल इथं बसून, पण डोकं असं चालायला लागले ना, पहिल्याच एपिसोडची कॉन्सेप्ट तयार पण झाली. आता पटकन आंघोळ करून घेतो आणि बसतो लिहायला, खडकावरून उठत शेखर म्हणाले. सर, ब्रेकफास्ट रेडी आहे. करण पटकन गार्डनमधील टेबलपाशी जात म्हणाला. ब्रेकफास्ट? छे छे, आता त्याला वेळ नाही. एक काम कर, तू ब्रेकफास्ट खोलीतच पाठवून दे. करणच्या उत्तराची वाट न बघता शेखर आतमध्ये निघून सुद्धा गेले.